नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात निवृत्ती जोरी यांच्या दागिना या कथासंग्रहातली कथा कोर्टाची पायरी. तसं उन्हाळ्यामुळे आकाश निरभ्रच होतं. दिवस टेकायला अजूनही थोडा अवधी होता. भोऱ्या भावाची मेंढ्या कोकरं हळूहळू आपापलीच वाघुरीकडे निघाली होती. त्यांनी लांबूनच बिऱ्हाडाकडे उभ्या असलेल्या राणूबाईला आवाज दिला. ए अगं, झालं का तुझं सरपण काढून? झालं असन तर ये बरं जरा इकडं. मी या कोकरानं नेतो पहिलं वाड्यावर, तवर अर्जुन आणि तू थांब इथं मेंढ्यांपाशी. राणूबाई सरपण काढता काढता लांबूनच म्हणाली, आले आले, आणा तुम्ही कोकरं इकडं आणा. तेवढ्यात भोऱ्या बाबानं सगळी कोकरं लहान वाघुरीत सोडली आणि तो पुन्हा मेंढ्यांकडे आला. चुलता चुलतीचं चाललेलं हे संभाषण अर्जुन ऐकत होता. वयानं जरी तो कमी असला तरी बाहेर राहून त्याला भरपूर व्यवहार ज्ञान मिळालेलं होतं. या भोऱ्या बाबाचं खरं नाव बहिरू. दिसायला गुबगुबीत आणि भोरा भुसुक म्हणून लहानपणापासून सगळे त्याला लाडानं भोऱ्या म्हणायचे. मोठा झाल्यावर तो अंगकाठीनं चांगला उंचापुरा आणि दुहेरी हाडाचा दिसायचा, म्हणून मग सगळे त्याला भोऱ्या बाबा म्हणायला लागले. नवीन पिढीला तर त्याचं कागदोपत्री नाव बहिरू आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. फक्त लांबचे पाहुणे रावळे सोडले तर अख्खं गाव त्याला भोऱ्या बाबा या नावानंच ओळखायचं. अर्जुन गेल्या 3 वर्षांपासून दिंडोरीतल्या खेडेगाव जवाहर नवोदय महाविद्यालयात शिकत होता. प्राथमिक शाळेत प्रगती चांगली होती त्याची, म्हणून 5वीला असताना त्याचा नंबर तिकडे लागला होता. गरिबाच्या गाया देव राखतो या वचनाची प्रचिती अर्जुनकडे पाहिल्यावर गावातल्या सगळ्या लोकांना यायची. घरची परिस्थिती पाहूनच देवाने अर्जुनच्या शिक्षणाला हात टेकू दिलेला असणार. त्याच्या शिक्षकांनी त्याच्यातली हुशारी बघून 5वीत असताना त्याला नवोदय विद्यालयाच्या परीक्षेला बसवलं आणि तो त्यात पासही झाला. भोऱ्या बाबाला आणि राणू काकूला खूप बरं वाटलं. त्यांच्या डोक्यात सारखी अर्जुनाच्या शिक्षणाबद्दलची चिंता सुरू असायची. पण आता 12वी पर्यंतचं त्याचं संपूर्ण शिक्षण सरकारच करणार होतं. सुरुवातीला काही दिवस त्याला खेडेगावला करमलं नाही, पण नंतर तो तिथे रुळून गेला. 8 दिवसांपूर्वी तो खेडेगावहून उन्हाळ्याच्या सुट्टीला घरी आला होता. जेवढे दिवस घरी आहोत तेवढे दिवस सतत काही ना काही कामात व्यग्र राहू असं त्याने ठरवलेलं होतं. घरचं वातावरण बघितल्यावर त्याला काका काकूचा मागचा सगळा संघर्ष आठवायचा, म्हणून तो मनानेच शहाण्यासारखा वागायचा. त्याला काम सांगायची सुद्धा गरज पडत नव्हती. 2 दिवसांपूर्वी कवठ्याला लग्नाला आलेल्या वावीच्या पाहुण्यांना राणू काकू सांगत होती, अहो आमच्या अर्जुनचं काम म्हणजे लय नंबरी बघा. शाळेत बी पोराला लय डोकं आहे. आता घरी आलं तर मेंढ्या मागं बी पुस्तकं हातात येत पोराच्या. सुट्टी करता घरी येताना शाळेच्या ग्रंथालयातून अर्जुनने 2-3 पुस्तकं वाचायला आणली होती. मेंढ्या चारता चारता जसा वेळ मिळेल तसा तो ती पुस्तकं वाचायचा आणि कंटाळा आला की बगलेत अडकवलेल्या पिशवीत ठेवून द्यायचा. बेताच्या परिस्थितीने त्याला खूप घडवलेलं होतं. याही वर्षी नवोदय शाळेत तो पहिल्या नंबरानं पास होणार हे पक्क होतं. नुकतंच रनिंगच्या स्पर्धेत मिळालेलं बक्षीस त्यांनी काकूला दाखवल्यावर तिच्या तर डोळ्यातच पाणी आलं होतं. भोऱ्या बाबा स्वतः पैलवान असल्यानं त्यांनी अर्जुनलाही लहानपणापासून खेळाची गोडी लावली होती. यावेळेला तो राज्य पातळीवर खेळून आला होता. 5वी पर्यंत दररोज मळ्यातून गावातल्या शाळेत जाता येता तो सुसाट पळायचा. कधी सुट्टीच्या दिवशी मेंढ्यांमागं रानावनात पळायचा. त्यामुळे त्याला पळण्याची चांगली आवड निर्माण झालेली होती. नवोदयला गेल्यापासून त्यांनी खरोखर आयुष्यात मिळालेल्या या संधीचं सोनं केलेलं होतं. ते बघून काकूला मागचं थोडं आठवलं. जेव्हा अर्जुनला भोऱ्या काकाने कवठ्याच्या मराठी शाळेत घातलं तोपर्यंत भोऱ्या बाबाला मुलबाळ काही झालेलं नव्हतं. राणू काकू अर्जुनला खूप जीव लावायची. पुढे अर्जुनला काय झालं काय माहिती, तो सारखा शाळेला नको नको म्हणायला लागला. कधी कधी शाळेच्या रस्त्यातच आजूबाजूला असलेल्या एखाद्या झाडाच्या आडुंगी दिवसभर बसायचा आणि शाळा सुटायची वेळ झाली की घरी परत यायचा. एक दिवस राणू काकू गावात दवाखान्यात गेलेली होती.
येताना वाकडी वाट काढून ती शाळेत आली आणि बघते तर काय, अर्जुन दुसरीच्या वर्गात नव्हता. तिने विचारलं तेव्हा शिंदे गुरुजी म्हणाले, तो रोज असंच करतोय, तू शाळेला कधी येतच नाही, कधीतरी दुपारी येतो. काय तुम्ही काय काम सांगता का त्याला सकाळच्या घरची? पोराला एवढा जीव लावूनही हा असा वागतो हे ऐकल्यावर राणू काकूच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. ती बराच वेळ शांत होती. काय बोलावं हेच तिला सुचत नव्हतं. डोक्याला आणि मानेला आलेला घाम पुसत काकू मास्तरांना म्हणाली, बया मग यो रोज जातोय कुठं सकाळी सकाळी? बाजूला बसलेल्या एक दोन मुलांकडे बघत शिंदे गुरुजींनी नजर फिरवली. अर्जुन बरोबर मळ्यातून येणारी दोघं तिघं खाली मान घालून काहीतरी हसल्यासारखं करत होती. तेव्हा राणू काकूला तो रस्त्यातच लपत असल्याचा खुलासा झाला. तो रस्त्यात कुठेतरी लपून बसतो हे कळल्यावर ती अर्जुनचा रस्त्यानं शोध घेत आली तेव्हा तो तिला एका लिंबाच्या झाडाखाली सावलीत बसलेला दिसला. आजचा तिचा आजार कुठल्या कुठे पळून गेलेला होता. पुढे मग काय विचारताय? तरोट्याची ओली शेमटी घेऊन ती त्याच्या तांगड्या साळत साळतच त्याला गुरुजींच्याकडे घेऊन गेली. अर्जुन पुढे पुढे पळतोय आणि त्याच्या मागे राणू काकू. शाळा कधी आली दोघांनाही कळलं नाही. त्याला शिंदे गुरुजींच्या ताब्यात देऊन तिने सांगितलं, परत यांनी असं केलं ना लगी मला सांगायचं. याची आईबाप मेले म्हणून काय झालं, मी आहे की जित्ती. त्याच्याकडे डोळे वटारत राणू काकू त्या दिवशी मळ्यात निघून गेली. पोराच्या अशा वागण्याचा तिने वाटेत खूप पश्चात्ताप केला. पण दुसऱ्या दिवसापासून अर्जुनमध्ये सुधारणा व्हायला लागली. पुढे पुढे तो न सांगता थेट शाळेत जायला लागला. घरी आल्यावर गृहपाठ मनाने करायला लागला. त्यानंतर कधी काकूने त्याला साधी चापट देखील मारली नाही. कधी कधी तिला हे असं सगळं मागचं आठवलं किंवा भोऱ्या बाबाचा आणि तिचा मेंढ्या चारता चारता काही विषय निघाला की ती नाका तोंडाला पदर लावून आलेले अश्रू मोकळे करायची. राणूबाई तशी खूप धाडसी बाई. रात्री बऱ्याच वेळा भोऱ्या बाबा मेंढरं सोडून भजन कीर्तनाला जायचा. आईबाप वारकरी पंथातले म्हणून त्याच्या गळात लहानपणापासून तुळशीची माळ पडलेली होती. तेव्हापासून त्याला भजन कीर्तनाचा छंद जडलेला होता. बऱ्याच वेळा तो दिवसाही मेंढ्यांच्या मागे हरिपाठ गुणगुणत जायचा. आताही तो रात्री कुठे भजन कीर्तन असलं की जायचाच. अंधार पडता पडता मेंढ्या वाड्यात कोंडल्या आणि पोटात 2 घास पडले की थेट कीर्तनाला निघायचं अशी त्याची सवयच होती. त्याच्या मालकीची खंडू पांडू ही कुत्र्याची जोडी भलती तरबेज होती. मेंढ्यांचे जवळपास 3 हिस्से हे दोघं राखायचे. घरचे सोडले ना तर बाकी कोणाची ते अजिबात गय करत नव्हते. परिसरातल्या सगळ्या लोकांनी त्यांची खूप धास्ती घेतली होती. रात्री बऱ्याच वेळेला तरस आणि लांडग्यांना सुद्धा ते मोठ्या हिकमतीनं लांब पळवून लावायचे. एकदा संध्याकाळ झाली की भोऱ्या बाबा आणि राणू काकू सगळी राखण त्या दोघांवर सोपवायचे आणि मोकळं व्हायचे. दरवर्षी आषाढी जवळ आली की भोऱ्या बाबाचं सगळं लक्ष लागायचं पंढरीकडे. त्रिंबकहून निघालेल्या निवृत्तीनाथांच्या दिंडीत महिनाभर जाणं त्याला गेल्या वेळी मेंढ्यांमुळे शक्य झालेलं नव्हतं. तरी सुद्धा तो मागच्या आषाढीला 2 दिवस का होईना खंडू पांडूच्या भरवशावर पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या चरणावर डोकं टेकून आलेला होता. 12-13 वर्षापूर्वी अर्जुनचा बाप माधव देवाघरी गेला. त्यानंतर एखाद्या वर्षातच त्याचा भाऊबंद गहिनाजीनं जमिनीचं भांडण उकरून काढलं. कारण काय तर 30-35 वर्षांपूर्वी झालेल्या चुलत्यांच्या वाटण्या एकसारख्या झालेल्या नाहीत. गावातला अजून एक जुना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतला वाद त्याने डोक्यात धरला होता. तसं बघायला गेलं तर 3 भावांचं एकदम सुरळीत चाललेलं होतं. पण धड तुला न मला घालकुत्र्याला असं डोक्यात घेऊन गहिनाजीनं यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल केलेला होता. भोऱ्या बाबाची जी काही थोडीफार होती ती ही शेती बंद झाली. पुढे वर्षभरातच अर्जुनची आई पार्वती पण एका मोठ्या दुखण्यात दगावली. आई बाप होते कसे हे अर्जुनला कळायच्या आतच त्यांनी जग सोडलेलं होतं. सपरात भिंतीला लटकवलेल्या फोटोवरून त्यांच्या दिसण्याचा काही थोडाफार अंदाज त्यांनी बांधला असेल, तोच तेवढा. पुढे आपोआप राणू काकू आणि भोऱ्या बाबा अर्जुनचे आई बाबा झाले. लग्न होऊन बरीच वर्ष उलटली तरी त्यांना अजून मूलबाळ झालेलं नव्हतं.
अगदी अंगाऱ्या धुपाऱ्या सकट सगळे उपाय करून थकल्यावर शेवटी त्यांनी पोरा बाळाचा नाद सोडून दिला आणि सगळी माया अर्जुनावर एकवटली. तो आता दोन्ही चुलत्यांच्या छत्रछायेखाली वाढायला लागला. पुढं मोठा चुलता देवराम दादा निफाडच्या एका पाहुण्यांबरोबर मुंबईला गेला आणि तिकडे भाजीपाला विकायला लागला. नंतर थोड्या दिवसांनी देवराम दादा गंगा वहिनीला पण मुंबईला घेऊन गेला. इकडं भोऱ्या बाबा आणि राणू काकू यांना देवराम दादानं हळूहळू खंडीभर मेंढ्या करून दिल्या. चांगली पिकाऊ जमीन कित्येक दिवसांपासून पडीक झाल्यानं भोऱ्या बाबा पुढे मेंढ्या आणि गुरंढोरं वळण्याशिवाय पर्यायच राहिलेला नव्हता. त्या दिवशी राणू काकू दिवस मावळताना हेच मागचे विचार करत मेंढ्यांकडून वाड्याकडे निघालेली असावी. तेवढ्यात मागून अर्जुनने तिला आवाज दिला, ये काकू, आवर की लवकर स्वयंपाक, मला लय कातून भूक लागली का वदरनं. हे ऐकल्याबरोबर तिने चालता चालता पदर कमरेला खोचला आणि बिऱ्हाडाजवळची 3 दगडाची चूल पेटवली. दिवस नुकताच बुडाला होता. दोघांनी मेंढ्या वाघुरीत घातल्या. भोऱ्या बाबा कोकरांना दूध पाजायला लागला. अर्जुन मागे उभं राहून पाजलेलं एक एक लेकरू चुलत्याच्या हातून घेत बारक्या वाघुरीत सोडत होता. शेवटचं कोकरू पाजून झाल्यावर भोऱ्या बाबांनी त्याला वाघुरीत सोडलं. अर्जुन काकूजवळ चुलीच पुढे जाऊन बसला. भोऱ्या बाबाच्या डोक्यात काहीतरी वेगळं विचारचक्र सुरू होतं. वाघुरीच्या पलीकडे खाट टाकून त्यावर त्यांनी थोडं अंग टेकवलं. पडल्या पडल्या त्यांनी डोक्यावरची टोपी बाजेच्या माच्याला अडकवली आणि तो डोकं खाजवायला लागला. बहुतेक त्याच्या डोक्यात तोच जमिनीच्या भांडण तंट्याचा विषय घोळत असणार. इकडे राणू काकूचा स्वयंपाक सुरू झाला होता. पडल्या पडल्या आकाशाकडे बघताना भोऱ्या बाबाला जुना काळ आठवायला लागला. त्यांचं गाव कवठे म्हणजे 1000-1500 लोकवस्तीचं मोकळं ढाकळं गाव. आता थोडी लोकसंख्या वाढली होती, परंतु आजही तिथले सगळेच लोक एकमेकांच्या परिचयाचे होते. गावकुसाच्या पूर्वेला भोऱ्या बाबाचं एकत्रित कुटुंब राहायचं. देवराम, भोऱ्या बाबा आणि माधव हे 3 भाऊ वर्षानुवर्ष आपली वडिलोपार्जित शेती कासायचे. कवठ्याच्या परिसरात पौसी पावसाळे चांगले व्हायचे, तेव्हा तिथल्या सगळ्या विहिरी काठाबरोबर भरून यायच्या. कवठ्याची समृद्धी होती. खरीपात रगदार बाजरी, ज्वारी आणि रब्बीत गहू, हरभरे हमखास यायचे. आता मात्र तशी परिस्थिती अजिबात नव्हती. पावसाचा लहरीपणा थोडा जास्त वाढला होता. त्यामुळे सगळं कसं परस्वाधीन झालेलं होतं. आज 12-13 वर्ष झाली असतील. असंच एक दिवस भाऊबंदकीचं वादळ पेटलं आणि रागारागात ते भांडण गैनाजीनं थेट नाशिकच्या कोर्टात नेऊन घातलं. पुढे सतत तारखांवर तारखा पडायच्या. दोन्ही बाजूनी केस चालूच होती. भांडण बाहेरच्या बाहेर मिटलं तर चांगलं असं म्हणून मध्यंतरी भोऱ्या बाबांनी 1-2 पाहुण्यांना मध्ये टाकून पाहिलं, पण मेळ जमण्याच्या बेतात नव्हता. शेवटी मागच्या महिन्यात वैतागून भोऱ्या बाबांनी मुंबईला देवराम दादाला पत्र पाठवलं की दादा 2 दिवस इकडे येऊन जा, बाकी इथे आल्यावर बोलू. पत्र हातात पडता 2 दिवसात देवराम दादा मुंबईवरून गावी आला. त्या संध्याकाळी घरात बरीच साधक बाधक चर्चा झाली. कोर्टातलं भांडण सुरू होऊन आता बरेच दिवस झाले होते. बांधा कोंदावरनं गावात भांडणं व्हायची, पण असं वाटण्या बदलायचं विपरीत भांडण इतक्या वर्षात गावकऱ्यांच्या कानावर पहिल्यांदा पडत होतं. त्यामुळे गावातले लोकसुद्धा गहिनाजीकडे आता वेगळ्या नजरेनं पाहायला लागले होते. 2 दिवस गावी राहिलेल्या देवरामने भोऱ्या बाबाला 2 गोष्टी सांगितल्या. भैरू, पाऊस पानं बरी होऊन बी काय उपयोग आहे मला सांग. आपली सगळी जमीन कोर्टाच्या भांडणामुळे झाली पडीक. या गोष्टीवरनं देवराम दादाच्या डोक्यात सारखी तिडीक उठायची. अरे निदान पोटा पाण्यापुरतं तरी झालं असतं का नाही आपल्याला. काय बिघडलं होतं या गायण्याचं मला काय कळणार राव. निस्ता दुसऱ्याच्या अन्नात माती घालून राहिलाय हा हरामखोर. ही अशी तणतण दादा सतत करत होता. 2 दिवस राहून देवराम दादा मुंबईला निघाला. त्या दिवशी सकाळी तो भोऱ्या बाबाला काळजावर दगड ठेवून म्हणाला, भैरू, ही आपल्या बापजादेची जमीन. किती वर्ष झाली आपणच कसतोय. जेव्हा या वाटण्या झाल्या असतील तेव्हाचा आपल्याला काय माहिती नाही का. आणि तेव्हा हे काय झोपले होते का. अरे मी तिकडं कितीक वर्षापासून डोक्यावर भाजीपाला ऐकतोय, तू इकडं मेंढ्या वळीतोय. अरे या अर्जुनला काय कळत नव्हतं तसा आपण त्याला लहानाचा मोठा केलाय. आपल्या आपल्यात काय भानगडच नाही ना. मग ही तिसऱ्याची पोटदुखी आपल्या मागं का लागली आता. हे बघ, जे लागन ते मला सांग, आपण बघू काय ते पुढचं समज. पण ही जमीन काय सुटली ना पाहिजे.
कोणत्या माईच्या लालाची हिंमत आहे अडवायची ना तेच बघतो मी. येत्या तारखेला केस बोर्डावे होईल फायनल असं वाटून राहिले. तू काय कर, तू इकडून अर्जुनला घेऊन ये, मी येतो तिकडून तसाच मयवरनं कोर्टात नाशिकच्या. असं रागे वैतागे सांगून देवराम दादा मुंबईला निघून गेला. तसं पाहिलं तर देवराम दादा लहानपणापासून तसा थोडा तापट स्वभावाचा बरं का. मुंबईत भाजीपाल्याचा धंदा करायचा म्हणून तो तिकडे रहिवासला. तो जर का इथे असता ना तर केव्हाच भाले बारच्या कुऱ्हाडी बाहेर निघाल्या असत्या, त्या रक्ताने माखल्या सुद्धा असत्या. अर्थात जसं जसं वय वाढत गेलं तसा तसा त्याच्या स्वभावात नरमपणा येत गेला म्हणा. पण आजही कधी कधी अचानक बोलता बोलता त्याला संताप येतो आणि मग मध्येच तो असा घसरतो. पण त्या मानाने भोऱ्या बाबा खूप मवाळ. कोर्टाचं एवढं भांडण चाललेलं असूनही तो शांत डोक्याने विचार करायचा. त्याला कितीही बोललं ना तरी त्याला कधी राग यायचा नाही. खरं तर दर महिन्याला नाशिकला कोर्टात चक्रा मारून मारून भोऱ्या बाबा कंटाळला होता. आता नाशकाहून तो संध्याकाळी घरी परत आल्यावर जेवताना राणू त्याला विचारायची, आज काय झालं? त्यावर भोऱ्या बाबाचं ठरलेलं उत्तर वकिलानं पुढची तारीख देऊन टाकली. उत्तरात अजिबात बदल म्हणून होत नव्हता. आत्ता सुद्धा तारीख 1 दिवसावर आली म्हणून आज तो खूप बेचैन झाला होता. भाकर थापता थापता राणू हळूच म्हणाली, उद्या तारीख आहे ना आपल्या जिमिनीची, अजून किती दिवस चालणार होय राहणकाळ? यावेळेस भोऱ्या बाबाचं सुद्धा सगळं लक्ष त्या उद्याच्या तारखेकडे लागलेलं होतं. केव्हापासून तो बाजेवर पडून याच विचारात बुडून चांदण्या बघत होता. स्वयंपाक झाला म्हणून राणूबाईने हाक मारली, अर्जुन बोलव तू या बाबाला आणि चला बाबा जेवून घ्या. जेवण झाल्यावर अर्जुनला भोऱ्या बाबाने कोर्टाच्या तारखेची कल्पना दिली. मग तिघही झोपले. खंडू पांडूची जोडी रात्रभर राखण करत तुटून भुंकायची. पण भोऱ्या बाबाला त्या दिवशी धड झोपही लागली नाही. नाशिकला जायचं म्हणून भल्या पहाटे भोऱ्या बाबांना अर्जुनला आवाज दिला, पोऱ्या यार उठ की, आपल्याला निघायचं नाशिकला, गे बरं आवरून पडदिशी. भोऱ्या बाबानं चूल पेटवली, आंघोळीचं पाणी ठेवलं. अर्जुन डोळे चोळत पूर्वेला फुटलेलं तांबडं बघत स्वतःशी म्हणाला, आज काय होईन काय माहिती. बाकीचं सगळं आवरून दोघांनी लगेच आंघोळी केल्या. सकाळी लवकर निघायचं म्हणून राणू काकूने रात्रीच दशम्या करून ठेवलेल्या होत्या. आंघोळ झाल्यावर भोऱ्या बाबानं आधी त्या दशम्यांचं पेंडकं बांधलं, पिशवीत घातलं. सपरात जाऊन देवाच्या पाया पडत भोऱ्या बाबा मनातल्या मनात काहीतरी बोलला. बहुतेक आजच्या कोर्टाचा निकाल आपल्या बाजूला लागल्यावर नवस फेडीन असं काहीतरी त्यांनी देवाला कबूल केलेलं असावं. अर्जुन आधीच जाऊन बाहेर अंगणात उभा होता. घरी कुणाशी काही न बोलता त्यांनी दिवस उजाडायच्या आत घर सोडलं. बरोबर 11 वाजता देवराम दादा मुंबईहून येऊन थेट कोर्टात हजर झाला. तिघांची तिथे गाडबेड झाली. आपला पुकारा व्हायच्या अगोदर मी तुम्हाला बोलवतो बरं का, असं त्यांच्या वकिलांनी त्यांना सांगितलं. म्हणून ते कोर्टासमोर झाडाच्या सावलीला बसले. केस बोर्डावर होती म्हणजे आज तुकडा पाडणार हे वकिलांनी मागच्या वेळेला सांगितलेलं होतं. यांना तिथे चहा सुद्धा गोड लागत नव्हता. अर्जुन 1-2दा समोरच्या हॉटेलमध्ये जाऊन पाणी पिऊन आला, पण भोऱ्या बाबाला पाण्याची आठवण सुद्धा होत नव्हती. त्याला सारखी पडीक शेती डोळ्यापुढे दिसत होती. मे महिना सुरू होता, ऊन खूप तापलं होतं. कोर्टात त्यांनी 1-2 वेळा वकिलाच्या मागे यरझाऱ्या घातल्या. त्यांची सुनावणी दुपारनंतर होणार होती म्हणून ते परत झाडाखाली येऊन बसले. काय करावं सुचत नव्हतं त्यांना. झाडाच्या विरळ पाल्यामधनं कडक उन्हाचे झोत त्यांच्या डोक्यावर पडत होते, त्यामुळे सावलीत असून सुद्धा त्यांना चांगले चटकेच बसत होते. आजूबाजूला सगळे काळे कोट घातलेले वकील फिरताना दिसत होते. ते दृश्य अर्जुन सतत कावरा बावरा होऊन बघत होता. या कोर्ट कचेरीच्या भांडणात भोऱ्या बाबा त्याला अज्ञान असून सुद्धा घेऊन आला होता. याचं कारण माधवचा वारस म्हणून त्याला तिथं आणणं गरजेचं होतं. दुपार केव्हा टळून गेली. फडक्यात बांधून आणलेल्या दशम्या तिघांनी सोडल्या खऱ्या, पण कोर्टाकडे बघितलं तर त्यांना घशाखाली घास उतरेना. अर्जुन जेवला थोडं, पण भोऱ्या बाबा आणि देवराम दादानं फक्त पाणी पिण्यापुरतं खाल्लं. उरलेलं निम्म पेंडकं अर्जुननी तसंच पिशवीत ठेवून दिलं. तोवर भोऱ्या बाबा लगबगीनं वकिलांच्या खोलीकडे जाऊन आला. आता कोर्टात काय होणार याची चिंता तिघांनाही लागलेली होती. अर्थात वकिलांसाठी हे रोजचं असल्यामुळे वकिलाला याचं काही सोयर सुतक नव्हतं. जिथे सुनावणी होती त्या कोर्टासमोर दुपारी 4 नंतर तिघं जाऊन बसले. बऱ्याच वेळानं कोर्टातून शिरस्तेदारानं पुकारा केला,
देवराम भैरू अर्जुन जाधव हाजीर हो, गैनाजी जाधव हाजीर हो. नाव पुकारल्याबरोबर ते लगबगीनं आत कोर्टात जाऊन उभे राहिले. तिथली भाषा यांच्या समजण्या पलीकडची असल्यानं बराच वेळ तिघही एकमेकांकडे कावरे बावरे होऊन बघत होते. कोर्टाचं कामकाज सुरू होतं. या तिघांना निकालाची तगमग लागून राहिलेली होती. गहिनाजीच्या वकिलानं त्याची बाजू चांगली लावून धरली. जुन्या काळात फसवून वाटण्या झालेल्या असणार या मताशी कोर्ट आलं आणि शेवटी निकाल या तिघांच्या विरोधात लागला. नंतर बाहेर आल्यावर यांच्या वकिलांनी यांना सांगितलं, काय हे कोर्ट जे म्हणालं ना ते फायनल असतं. आता ते तुम्हाला मान्य नसेल तर वरच्या कोर्टात अर्ज करायला लागेल. हे ऐकल्यावर तिघांच्या पायाखालची वाळूच सरकली. गैनाजी जरा पैशांनी मजबूत होता म्हणून त्यांनी वकिलाला जास्तीचा जोर लावलेला होता. या उलट या तिघा चुलत्या पुतण्यांचा सगळा कुत्तांगळू कारभार म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली. निकाल लागल्याबरोबर कोर्टासमोरच्या चहाच्या हॉटेलात यांना लांबूनच गैनाजी त्याच्या वकिलाच्या बरोबर दिसला. तो एकदम आनंदात होता. इकडे यांचे भाकर तुकड्याचे वांदे झालेले होते आणि तिकडे त्यांचाच भाऊबंद त्यांच्या तोंडातला घा सोडून बाहेर काढल्याबद्दल आनंदानं वकिलाला चहा पाजून त्याचं तोंड गोड करत होता. देवरामदादानं अनावर झालेला राग आतल्या आत गिळला. शेवटी भोऱ्या बाबानं कोर्टाचा निकाल मान्य केला आणि मान खाली घातली. अर्जुनला हाताने निघायचा इशारा केला. बाहेर रस्त्यावर कधीच दिवे लागले होते आणि इकडे यांच्या जीवनात मात्र काळाकुट्टा अंधार पसरला होता. भोऱ्या बाबा देवरामदादा थोडा वेळ बाजूला जाऊन काहीतरी बोलत होते. अर्जुन कोर्टासमोरच्या पटांगणात उभा राहून कोर्टाच्या इमारतीकडे बेचैन होऊन बघत होता. कवठेची एसटी कधीच निघून गेली होती. थोड्या वेळानं कोर्टाचं बाहेरचं गेटही बंद झालं. निकाल विरोधात गेला म्हटल्यावर तिघांच्याही पायात आता त्राण राहिलेलं नव्हतं. शेवटी देवरामदादा जड अंतःकरणानं नाशिक रोडहून रेल्वेने मुंबईला निघून गेला. भोऱ्या बाबा आणि अर्जुनला कोर्टापासून एसटी स्टँड गाठायला बराच उशीर झाला. स्टँडच्या बाकड्यावर हातातली पिशवी ठेवत भोऱ्या बाबा पुतण्याला म्हणाला, काय खरं नाही रे. म्हणतात ना शहाण्यानं कोर्टाची पायरी चढून आहे ते हे असं असते बाबा. अर्जुना, तुला भूक लागली असेल तर 2 घास खाऊन घे बाबा. बाजूच्याच बाकड्यावर अंग आडवं करून उश्याला पिशवी घेत भोऱ्या बाबा पुन्हा पुटपुटला, आता पुन्हा कोर्टाची पायरी होय. अरे आम्ही कोणाचं घोडं मारले कोणाला माहिती. किती खेट्या मारायच्या अजून पुढं आणि तिथं बी काय होणार, काय भरोसा नाही का. आणि त्याने तसेच पडल्या पडल्या डोळे मिटले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात निवृत्ती जोरी लिखित कथा कोर्टाची पायरी. या कोर्टात कधी काय होईल, कुठला निकाल कसा फिरेल, वकील कशी फिरवाफिरवी करतील, आपल्यासारख्या सामान्य माणसाला कळण्याच्या पलीकडचं आहे. ते त्यांच्या बुद्धिमत्तेवर सगळं अवलंबून असतं. कथा कशी वाटली तुम्ही कमेंट करून जरूर कळवा. कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात कथा शेअर करा. भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.